त्या प्रवर्गामध्ये रिक्त होईल त्यावेळेला त्यांचा हक्काच्या सिनियरिटी प्रमाणे सिरियल लिस्ट प्रमाणे त्यांना देऊ। सर याच्यासाठी अहोरात्र आमच्या अधिकारी मेहनत घेतली आणि प्रत्येक वेळेला जे काही आमच्याकडून चूक होत असतो ते फायलीच्या निगडीत या सर्व गोष्टी सर 2025-26 आणि या आर्थिक वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस सर असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या जे पालकमंत्री या नेतृत्वामध्ये आम्ही सांगत असतो सर आतापर्यंत आम्हाला महानगरपालिकेला जेवढा निधी भेटायला पाहिजे तेवढा भेटत नव्हता। आता आमची बारी आहे सर, कारण आता आमच्या शहराचा आमदार पालकमंत्री झाले, आपकी बारी हमारी है। अभी इस इनिंग्स हम खेलेंगे महानगरपालिका का और इस एरिया में और ज़्यादा सुधारणा करनी है आणि ये सर्व निष्काम जनसेवा आहे या आमच्या ब्रीफ वाक्याप्रमाणे आपल्या मार्फत आपल्या मार्गदर्शनामध्ये लोकांना चांगलं सुविधा ऑनलाईन घर बसल्यावर आणि कर्मचाऱ्यांचा सर त्यांचा घाम घालण्यापूर्वी घाम सुकण्यापूर्वी त्यांचा पगार त्याच्या हातात पडले पाहिजे आणि त्यासाठी सर त्याच्या सोबतच जे काम करत नाही त्याला चपराकही सुद्धा बसलं पाहिजे। त्यासाठी सर हजेरी ॲप आम्ही आणला आणि त्यामुळे सर कर्मचारी वेळेवर येतात, जे वेळे यांचा सत्कार माननीय आयुक्त महोदय श्री श्रीकांत सर करतात। त्यानंतर माननीय नामदार श्री अतुलजी सावे सर यांचाही सत्कार सन्मान माननीय आयुक्त महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय श्री अतुलजी सावे सर इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास व पारंपरिक ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य। यानंतर माननीय श्री विक्रम काळे सर विधान परिषद सदस्य यांचा सत्कार माननीय श्री संतोष वाहुळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती। माननीय आयुक्त महोदय या ठिकाणी सत्कार करतात। यानंतर श्री प्रणिती जयस्वाल सर यांचाही सत्कार माननीय आयुक्त महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर श्री नंदकुमारजी घोडेले सर यांचाही सत्कार माननीय रणजित पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय श्री राजेंद्रजी जंगाळ यांचा सत्कार श्री संतोषजी वाघोळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर माननीय विकासजी जैन सर यांचा सत्कार श्री लकीचंद चव्हाण सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर माननीय आदरणीय श्री श्रीकांत सर यांचा सत्कार श्री राहुल सूर्यवंशी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी नुकताच मान्यवरांचा सत्कार सन्मान मान्यवरांचा सत्कार करण्यात आदरणीय संजीव शिरसाट साहेब तसेच आमचे विधिमंडळातील विधान परिषदेतले शिक्षक मंडळाचे आमदार विक्रम काळेजी, माझे मोठे बंधू मध्य विधानसभेचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब आणि ज्यांचं खरोखर देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी एक 100 दिवसाचा कार्यक्रम सगळ्या शासकीय कार्यालयांना दिला होता आणि त्यातलाच भाग त्यांनी आज इकडे पूर्ण केला। पुढे बोलतो मी ते असे या मानपाचे आयुक्ताचे अधिकारी रणजित पाटील साहेब, अतिरिक्त आयुक्त ते संतोष वाहुळ साहेब, शिवाजी गायकवाडेजी, लकीचंद चव्हाणजी, राहुल सूर्यवंशीजी, फारुख खानजी, बाळासाहेब शिरसाट, अमोल कुलकर्णीजी, उपस्थित सर्व महापालिकेचे अधिकारी,
सर्व लोकप्रतिनिधी आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना, आज हनुमान जयंती आहे, हनुमान जयंतीच्या आपल्या सगळ्यांना कॅप्टनची टीम पण बरोबर लागते. काम करतोय त्या कामाचा पूर्वी का झालं नाही हा प्रश्न मी कधी विचारणार नाही, परंतु आता त्या कामाला सुरुवात केली त्या कामाची सुरुवात त्या गतीने पुढे गेली पाहिजे. त्यासाठी तुमचे असलेले सबऑर्डिनेट जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी हे काम माझं आहे हा क्रेडिट गोष्ट फक्त श्रीकांतजीला जातोय. आपला उसने क्या लेणे देणं जर असा जर विचार केला तर काम पुढे जाणार नाही. कधी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याला मला कदाचित एखाद्या वेळेला फोन केला असेल तर केला असेल, मला आठवत नाही कधी कुणाला फोन करतो नाही. तर ज्या खुर्चीवर मी बसलो, जी संस्थेचं मी काम करतो ती संस्था जिवंत राहिली पाहिजे. अतुल सावेने या ठिकाणी फायलीचा उल्लेख केला. मी त्या काळामध्ये अशा काही फायली सुद्धा पाहिलेल्या आहेत. सांगतो, तुम्ही ही महानगरपालिका तुमची आमच्या सर्वांची आहे, म्हणून निधीची कमतरता पडणार नाही, त्याची चिंता करू नका. पालकमंत्री मी असल्यानंतर त्या माध्यमातून सुद्धा काय देता येईल ते निश्चित देऊ. परंतु मला या महानगरपालिकेचं नाव चांगल्या पद्धतीने वर गेलं पाहिजे अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आम्ही आज आलोय. श्रीकांतजी वारंवार जरी बोलवत नसाल तरी 2-3 महिन्याच्या आढावा बैठकीला आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊ. या कॉर्पोरेशनचं कामकाज कसं चालतंय ते निश्चित आम्ही त्याच्यावर सुद्धा अंकुश ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून 2 महिन्याने किंवा 3 महिन्यानंतर एक बैठक निश्चित होईल आणि झालेला प्रोग्रेस आपल्याला ही कॉर्पोरेशनच्या ऐवजी आणखी एक भव्य इमारत बांधण्याचा आपला संकल्प आहे. एक मोठी बिल्डिंग, त्याच्या जागाचा आमचं सर्व प्लॅनिंग चालू आहे. लवकर त्या बिल्डिंगचा शुभारंभ सुद्धा म्हणजे भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा आपण करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय विकास जैन, समोर उपस्थित अनेक नगरसेवक आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी आहेत, शुभेच्छा. जी श्रीकांतने मला 3 दिवसापूर्वी सांगितलं की आम्हाला एक असा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यांची वेगवेगळी कामं जे जनतेसमोर गेले पाहिजे तो आढावा सुद्धा तुमच्या समोर होईल आणि लोकांना त्या माध्यमातून माहिती सुद्धा मिळेल. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. अनेक वर्षानंतर या महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर माझ्यासारख्याला माझ्या नगरसेवकाचा कालावधी आठवला. बिल्डिंग तशीच आहे, माणसंही मला वाटतं बहुतेक महानगरपालिकेचं गेटही तसंच आहे. ज्या टायमाला मी नगरसेवक होतो त्यावेळेस तेच गेट होतं, आजही तेच गेट आहे. फक्त श्रीकांतजींनी एक काम चांगलं केलं की माणूस बिल्डिंग जरी तशी असली तरी माणसाची मनं बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एकमेव उद्योग करणार असतो की टीका कशी केली पाहिजे. मोजके असे काही कर्मचारी असतात किंवा मोजके असे नागरिक असतात, मोजके असे व्यावसायिक असतात. या ठिकाणी जयंती दिवस आहेत आणि बजरंग बलीच्या जयंती दिवस औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे लाडके श्री सन्माननीय संजय भाऊ सिरसाट साहेब आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित कॅबिनेट मंत्री सन्माननीय अतुलजी सावे साहेब आणि मंचावर उपस्थित आमच्या महानगरपालिकेचे भूषण, यापूर्वी महानगरपालिकेमध्ये विविध पद भूषवलेले सन्माननीय आमदार श्री प्रदीप भाऊ जयस्वाल साहेब आणि मी ज्या ठिकाणी यापूर्वी काम केलं होतं त्यांनी मार्गदर्शन करणारे असे माजी महापौर सन्माननीय गोडेले साहेब आणि सन्माननीय विकासजी जैन साहेब आणि राजेंद्रजी जंजाल साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व महानगरपालिकेचे विविध अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम उपस्थित सर्व लोकांना बजरंग बलीच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खरं तर सुट्टीचा दिवस असूनही
भरपूर आम्ही विनंती केली साहेबांचा खूप वर्ष आहेत, कारण सर जवळपास काम जे आहेत राव वॉटर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी लाडबागे समितीतील प्रातिनिधिक स्वरूपात आधी देण्यात येत आहे. शेजवळ त्यानंतर अभिषेक शेकुलाल साळवे, अभिषेक शेकुलाल साळवे, त्यानंतर निवृत्ती शंकर काळासर्वे, यानंतर भीमराव लक्ष्मण कर्डक,